सिद्धनाथवाडी संघ तयार राहायचंय. आप्पा 11 संपूर्ण टीम तयार ठेवा. वेळेवर संघ आले पाहिजे दोन्ही. पहिलाच बॉल प्रणव भिसेच्या माध्यमातून जबरदस्त चेंडू हाताळला आउटसाइड ऑफ. बुमरा बूम बूम बुमरा अशी ओळख. अगदी युवा करिअर मध्ये चांगली ख्याती पसरली आहे बुमराची. तर समोर राजन करपे सर लेफ्ट हँडेड बॅटर. एक स्वॅग त्यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतो. दिशाहीन आहे. आउटसाइड ऑफ वाईड बॉल. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न राजन करपे सरांकडून चेंडू, परंतु त्या प्रयत्नात वाईड बॉल हाताळला जातोय. आकुटाब्याचा चेंडू आडा बॅटने खेळलाय. अगदी पाहिला काय होत आहे. डी झोन मध्ये 1 धाव मिळते या बॉलवरती. यावेळी पुन्हा एकदा आडा बॅटने खेळलाय. गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू निसटून जातोय. 4 धावांसाठी होतोय फरार. मिळतील धावा 4. जबरदस्त चौकार येतोय राजन करपे सर यांच्या बॅटमध्ये. विशाल सर बॉल बाउंड्रीच्या बाहेरचे प्लीज आतमध्ये दाखल करा लगेच. यावेळी मात्र चांगला चेंडू हाताळलाय. आउटसाइड ऑफ डॉट बॉल आलाय. राजन करपे सर डावखोर आता ते फलंदाज. एक चौकार तर त्यांनी खेळलाय. यावेळी मात्र चेंडू टप्प्यात आलाय. त्याला भिरकावून दिलाय. आउट ऑफ दी पार्क. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सिक्सर राजन करपे सरांचा जोरदार प्रहार. अमोल कवडे सर स्ट्राइक वरती दाखल होतील. पहिल्या षटकात धावा आल्या 12 बिनबाद 12. गोलंदाजीसाठी वैभव आलाय. वैभव दगडे अनुभवी गोलंदाज आहेत. आकुटाबद्दल चेंडू आडा बॅटने खेळला. डीप मध्ये खेळाडू तैनात. अगदी 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू आदळतोय. अवघी एक सिंगल या बॉलवरती आली. या षटकात मात्र आता पवित्रा काय असेल वैभव विरुद्ध. हो शरीरावरती आदळलाय. अपील तर आहे. फेटाळून लावली जाते. चांगला चेंडू हाताळलाय. यावेळी सोडून दिलाय. डाऊन द लाईन वाईड बॉल. अवांतर धाव या बॉलवरती होते प्राप्त. यावेळी फिक केलाय. फटका.
प्रॉपर विरकावून दिलाय. वॉटर स्ट्रोक जस्ट फ्लिक ऑफ रिस्ट. मनगडाचा झटका आणि थेट 6 धावांचा फटका. राजन करपेसर जबरदस्त स्ट्रोक. प्युअर क्लासिकल बॅटिंग, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आडाबाटने खेळलाय. 1 धाव येते डी झोन मध्ये. वॉटर स्ट्रोक यार यावेळेला कर्स्टिक शॉट खेळलाय, परंतु सर्कलच्या आतमध्ये थांबवला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं केला जातोय का? नक्कीच केला जातोय. रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि ती दवडली जाते आहे. टू डू ऑर नॉट टू डू, टू रन ऑर नॉट टू रन, टू रन ऑर नॉट टू रन. या विवंचनेत शेवटपर्यंत अडकले दोन्ही फलंदाज, परंतु अखेरीस मात्र नशिबाची मिळाली साथ. केवळ एक सिंगल मिळते आणि जीवनदान देखील. इथं मात्र आडाबॅटने केला फटका. डिपमध्ये गौरव तैनात. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न. हो 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 हो, पुन्हा एकदा चान्स मिस. 2 धावा तर आल्या. तिसरीचा देखील प्रयत्न. संच धावा सांगता येईल किती? एक शॉट घेतली जाते. 3च धावा. 3 धावा मिळतील या बॉलवरती. अगदी ओव्हरथ्रोची 1 धाव मी म्हणेन मिस केली इथं. जर पहिल्या 3 धावांमध्ये जर तुम्ही व्यवस्थित लाईन क्रॉस केली असती तर मात्र 34 धाव देखील मिळाली असती बोनसच्या रूपामध्ये. स्कोर आहे 25 फॉर नो लॉस. 25 धावा धावफलकावर. आणि आता खऱ्या अर्थानं बॅटल पाहायला मजा येईल. हे बॅटल रंगतदार असेल. एका बाजूला राजन करपेसर तर समोर रविवार पेठ क्रिकेट संघाचा हुकमी एक्का गौरव सोनावणे. चला थोडीशी घाई करा. आप्पा 11 रविवार पेठ. अमोल टीम बोलवून घ्या सगळी. वेळ दिला जाणार नाही. दोन्ही टीम नसतील तर 4 ओव्हरची मॅच खेळवली जाईल, लक्षात घ्या. दोन्ही संघांसाठी सूचना आहे, जर खेळाडू वेळेवर आले नाहीत तर ओव्हर कमी केले जातील. लवकर या. चला थोडीशी घाई करा. पहिलाच बॉल. ओव्हर एक्स्ट्रा कव्हर. एक्स्ट्रा पॉवर. पॉवरफुल. प्युअर क्लासिकल हिट. सिक्सर. जबरदस्त बॅटिंग. षटकार ढोकलाय. काय फटका खेळला राजन करपे सर. आप छा गए. मैदान में सिर्फ आपका ही बोलबाला है. जबरदस्त बॅटिंग. कॉलेज प्रोफेसर. संपूर्ण संघाचा आवाज वाढलाय, आत्मविश्वास वाढलाय. यावेळी मात्र लो फुल टॉस आणि ओ, काय मिस केलं. नक्की कॅच की मॅच, हा आता मोठा प्रश्न. गौरव तैनात होते. गौरवनी हा मोठा चान्स मिस केलाय. 2 धावा आल्या या बॉलवरती. राजन करपे सर काय फटकेबाजी करतायत. आप काही राज है मैदान में. धाव फलकावर धावा 33. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं या वेळेला. एक्स्ट्रा कव्हरचा बिझी राहील थोडासा फिल्डर. 1 धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न. घडतंय काय. हो 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 हो, वन्स अगेन बिग चान्स मिस. अगदी पहिली मॅच जर आपण पाहिली ना, 2 धावा आल्या. पहिल्या मॅच मध्ये देखील काहीसं हेच साम्य होतं. मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंगमध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला आप्पा 11 या संघाने. इथं कॉलेज प्रोफेसर्स देखील ते चित्र उभं करतायत.
लॉफ्ट केला आड्या बॅटनं, गॅप शोधण्याचा प्रयत्न, वन बाउन्स निष्ठून जातो आहे. चौकार, 4 धावांसाठी. हर्षदच्या डोक्यावरून राजन करपे सर. 13 बॉल 14 बॉल खरं तर धावफलकावर धावा आहेत त्यांच्या 33 आणि संघाच्या धावसंख्ये 39. जबरदस्त बॅटिंग. अमोल, केव्हीएम क्रिकेट क्लबचे ऑर्गनायझर टीम सर्वांनी लक्ष द्या. बॉल बॉय आपण बाउंड्रीवरती सगळ्यांनी थांबा. बॉल दखल करण्यासाठी प्लेअरला बाहेर जाऊ देऊ नका. पुन्हा एकदा ड्राईव्ह केली आहे कव्हर्समध्ये. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिसफिल्ड. 2 धावा जोडल्या जातील. चला, केव्हीएम क्रिकेट क्लब ऑर्गनायझर टीम सर्वांनी बॉल हा दाखल करण्यासाठी बाउंड्रीवरती तैनात राहायचं. 1 बॉल बाकी अजूनही या ओव्हरमध्ये. 2 धावा आल्या या बॉलवरती देखील. सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय कॉलेज प्रोफेसर्स टीम. ओहो, यावेळेला लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर झालंय का गौरव? इथं मात्र हो, चौकार आहे. चौकार. 4 धावा आहेत. बॉल थांबवला परंतु प्रणवचा पाय मात्र सीमारेषेच्या बाहेर. चौकार आला. काय आक्रमण केलंय गौरव वरती, हल्ला चढवलाय. 20 धावा कुठल्याच या ओव्हरमध्ये. व्हॉट बॅटिंग यार. 3 षटकांनंतर धावसंख्या 45. 45. षटक क्रमांक 4 बुमरा हाताळतील. पंचेचाळीस धावा धावफलकावर. पहिलाच बॉल खाली राहिला आहे. डॉट बॉल आलाय. प्रणव तो हे षटक खऱ्या अर्थानं मॅचचा कलाटणी देणारं ठरू शकतं. धावफलकावरती अंकुश लावण्याचं काम प्रणवला या षटकात करावंच लागेल. 1-1 डॉट बॉल सोन्याची किंमत प्राप्त करून देणार आहे या मॅच मध्ये. यावेळी लॉफ्ट केलाय. स्लोअर ऑन वरती प्रहार. ओहो, व्हॉट एफर्ट यार. षटकार वाचवला. चौकार मात्र निश्चितच मिळतोय. 4 धावा येत आहेत. काय बॅटिंग केली जाते आहे. कॉलेज टीम, शिक्षक संघ, गुरुची विद्या इथं मात्र शिष्याला दिली जाते. जबरदस्त बॅटिंग. ओहो, यावेळेला मात्र चांगला चेंडू हाताळलाय. डॉट बॉल येतोय. 49 रन्स, 49 धावा आहेत धावफलकावर. यावेळी आड्या बॅटनं फटका खेळलाय. अगदी एक सिंगल तरी येईल का? एक निश्चित येईल. 1 वरच थांबवलं जाईल आणि या सिंगल बरोबरच कॉलेज प्रोफेसर्स टीम अर्धशतक धावफलकावर झळकत आहे. 50 रन्स ऑन द बोर्ड अँड नॉट आउट. बिनबाद 50 धावा कुठल्यात. जबरदस्त बॅटिंग. राजन सर 16 बॉल 39 वर खेळतायत. अर्धशतक झळकावतील का? हो, पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या. पुन्हा एकदा ऑन द राईज
2 धावा या बॉलवर देखील प्राप्त. सुंदर बॅटिंग पाहायला मिळते राजन सरांची. यावेळी मात्र डाऊन द लेग वाईड बॉल अवांतर धाव प्राप्त होत्या. रन्स आ रहे, बहुत जरूरी रन्स. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राजन करपे सरांच्या माध्यमातून. यावेळी बॅट चेज कीपरच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल. डॉट बॉल बरोबर षटक समाप्त. 4 षटकानंतर धावा 53. 8 धावा अवघ्या आल्या या ओव्हरमध्ये. आता षटक क्रमांक 5 कोण असेल तो गोलंदाज. पर्याय कोणाचा निवडला जाईल हे मात्र पाहायचं आहे. रविवार फेट क्रिकेट संघ 5वं षटक ओमकार सूर्यवंशीच्या हातामध्ये. चला टॉससाठी तयार राहा. आप्पा 11 सिद्धनाथवाडी टॉससाठी लगेच यायचे कॅप्टन. षटक क्रमांक 5 ओमकार येतोय. ओमकार सूर्यवंशी. पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा. दिशा मात्र थोडीशी खराब. अवांतर धाव वाईड बॉलच्या रूपात येते. स्टेप आउट यावेळेला मात्र संधी नाही आहे. अगदी सलगचे 2 डॉट आलेत. पहिला बॉल वाईड, दुसरा मात्र डॉट आलाय. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू हाताळलाय. आणखी एक डॉट बॉल. यावेळी लॉफ्ट केलाय. उंच फटका. टायमिंग प्रॉपर नाही आहे. कॅच मात्र निसटतोय. 2 धावा मिळतील. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय किशोरजी घाडगे, त्याबरोबरच सन्मान्य आदरणीय दादा काळेसाहेब यांचं आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. जबरदस्त स्ट्रोक यावेळेला एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये गौरवच्या डोक्यावरून निष्ठून जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. धाव फलकाला चांगला आकार आलाय. 60 रन्स ऑन द बोर्ड. 60 धावा धाव फलकावर. यावेळी मात्र अगदी पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. रनआउटची संधी देखील मिस केली आहे. या चुका आता खरं तर खूप महागात पडू शकतात. सिंगल या बॉलवर देखील आली. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी. 61 धावा धाव फलकावर लागल्यात. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स डॉट बॉल. डाव समाप्त होतोय. धावा धाव फलकावर लागतायत. 61 विजयासाठी 62चं आव्हान. यानंतर करूया पुढच्या मॅचचा टॉस. आप्पा 11 विरुद्ध सिद्धनाथवाडी. चला टॉस आपण करूया.
चला टॉस आपण करूया. सिद्धनाथवाडी विरुद्ध आप्पा मांढरे 11 40+. टॉस आपण करूया. छापाचा कॉल आणि टॉस जिंकलाय तो आप्पा 11. आपण निर्णय लगेच सांगा. चला मॅचला सुरुवात करूया. सलामीची जोडी पाठवा. सलामीची जोडी रविवारपेठ संघ लगेच दाखल करा. फिल्डिंग लावून घ्यायची आहे लगेच. शिक्षक संघ, कॉलेज प्रोफेसर्स. सलामीची जोडी गौरव सोनावणे सोबतीला अनिकेत सदाफुले. चला मॅच स्टार्ट ठेवा. अंपायर्स मॅच सुरू करूया. गोलंदाजीसाठी कोण आलाय अगदी पाहूया. दत्ता शिंदे सर करतील गोलंदाजी. षटक क्रमांक 1 मध्ये प्राध्यापक दत्तात्रय शिंदे सर पहिला षटक हाताळतील. समोर गौरव सोनावणे आणि अनिकेत सदाफुले. चला मॅच सुरू करूया. थोडीशी घाई करा. कॅप्टन थोडीशी घाई करा. कॅप्टन चला पेनल्टी दिली जाईल तर प्लीज लवकर घाई करा. पहिलाच बॉल दत्ता शिंदे सर. समोर गौरव. पहिलाच बॉल सावित पवित्रा हलक्या हाताने टॅप केलाय. सिंगल प्राप्त होते पहिल्या बॉलवरती. 1 धाव धावफलकावर अंकित. अनिकेत सदाफुले स्ट्राईक वरती दाखल. सलामीवीराच्या भूमिकेत या मॅच मध्ये रविवार पेठ क्रिकेट संघाचा कायरन पोलार्ड अशी त्याची ओळख आहे.
बॅटची एज टॉप एज घोषित क्षेत्रात सिंगल. दोन धावा अगदी पहिल्या दोन बॉलवरती. चला अगदी आपण बॉल दाखल झाला. मॅच सुरू करूया. पहिले दोन बॉल दोन सिंगल आलेत. लक्ष 62 धावांचं आहे. मोठं टार्गेट आहे. लॉफ्ट केला यावेळेला आणि बिरकावून देण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु चेंडू मात्र चौकार. 4 धावांसाठी दाखल होतोय. जबरदस्त स्ट्रोक. अनिकेत सदाफुले रविवार पेठचा पोलार्ड. खेळी देखील तशीच करावी लागेल. KVM क्रिकेट क्लबच्या आमच्या सहकाऱ्यांना विनंती आहे, बाउंड्रीवरती थांबा. अमोल यावेळेला आणखी एक चेंडू सीमारेषा ओलांडतोय. आणखी एक चौकार अनिकेतच्या बॅट मधून. दहा धावा धाव फलकावरती लागल्यात. 4 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॅटने केला फटका. अगदी नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव तर आली. एका वरच थांबावं लागेल. अकरा धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 11 धावा धाव फलकावर. यावेळी मात्र बिरकावून दिलाय. आउट ऑफ द पार्क. सिक्सर. 6 धावांसाठी गौरव सोनावणेचा बिग ब्लास्ट. ओव्हर डीप स्क्वेअरला एक षटकार. 17 धावा धाव फलकावर. येणारे 24 बॉल आणि 45 ची गरज असेल. चला अप्पा 11 निर्णय लगेच कळवा. पहिल्या षटकात 17 धावा आल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आता कोण सज्ज असेल? राजन करपेसर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. षटक क्रमांक 2 राजन करपेसर समोर अनिकेत सदाफुले.
चला थोडीशी घाई करा. लॉफ्ट केलाय, फटका बसला, हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल फिल्डर, कॅच मात्र होणार नाहीये. एकच धाव घेतली जाते. स्ट्राईक वरती आता दाखल गौरव सोनावणे. यावेळी सोडून दिलाय. डाऊन द लाईन, वाईड बॉल, अवांतर धाव प्राप्त होते. डाव्या एष्टीच्या बाहेरच्या बाजूला हाताळलेला चेंडू. वाईड बॉल आहे. 19 धावा धाव फलकावर. 19 रन्स ऑन द बोर्ड. इथं मात्र नो बॉल. नो बॉल वरती हल्ला बॉल, षटकार. 6 धावा. नो प्लस 6, बोनसच्या 7 मिळतील. अगदी पुन्हा हाताळावा लागेल चेंडू. फ्री हिट गौरव सोनावण्याची मात्र फटकेबाजी अफलातून. फ्री हिट असेल येणारा बॉल. फ्री हिट वरती हेलिकॉप्टर लॉन्च केलाय. इथं मात्र वन बाउन्स निष्ठून चाललाय. सीमा पार, चौकार. 4 धावांसाठी. नो गौरव 4 चेंडू 17 वरती खेळतोय. धाव फलक 30. सुंदर बॅटिंग मैदानामध्ये. चला थोडी घाई करा. वॉटर स्ट्रोक यार, जबरदस्त. ऑन द राईज, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. षटकार. 6 धावांसाठी. यावेळी मात्र दिशा नक्कीच खराब आहे. अवांतर धाव, वाईड बॉल. राजन करपे सरांनी बॅटिंग खूप चांगली केली, परंतु त्याची वसुली आता गौरव त्यांच्या गोलंदाजीवर करतोय. जबरदस्त फटके खेळतोय. 37 धावा धावफलकावर आल्यात. आखू टप्प्याचा चेंडू, बॅटचा फेस ओपन केलाय. पुल शॉट, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. 6 धावांसाठी. राजन सरांनी गौरवच्या ओव्हरमध्ये 20 धावा कुठल्या होत्या राजू सर? गौरवनी त्यांच्या 4च बॉलवरती 26 धावा कुठल्यात. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या मध्ये. 43 वरती पोहोचला धावफलक. पुन्हा एकदा पुल केलाय, परंतु यावेळेला फक्त एक सिंगल मिळेल. 1 धाव, त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावफलकावर धावा 44. 1 बॉल अजूनही बाकी ओव्हरमध्ये. चला घाई करा थोडीशी. 44 धावा धावफलकावर लागल्यात. हो, यावेळेला मात्र बॅटची बॉटम एज
डॉट बॉल. षटक समाप्त. 2 षटकानंतर धावा 44 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. गोलंदाजीसाठी येत आहेत अमोल कावडे सर. 18 बॉल आणि 18चीच गरज आहे आता. चला थोडी घाई करूया. पहिला बॉल अवांतर धाव वाईड बॉल. अमोल कावडे सर गोलंदाजी करतायत. समोर अनिकेत सदाफुले. मात्र अतिशय सुंदर झेल टिपलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न अनिकेतचा. तो प्रयत्न बसतोय. विकेट येत. यावेळी फक्त दिशा दाखवली आहे. सिंगल घोषित क्षेत्रामध्ये. अगदी यावेळेला आपण पाहतोय वाईड +1 2 धावा येतील. वाईड +1 2 धावा आल्या अगदी या बॉलवरती. -40 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा वाईड बॉल. अवांतर धावा आणखी एक येते. आता अँगल मध्ये बदल केला जाईल. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतील अमोल कावडे सर. 49 धावा धावफलकावर. अजूनही 13ची गरज आहे 15 बॉलमध्ये. आड्याबाटने खेळला आहे. थोडीशी मिसफिल्ड. बॅकअप दिला जाईल. मिळेल केवळ एक सिंगल. आता मात्र 14 बॉल आणि 12ची गरज. 50 रन्स ऑन द बोर्ड. ड्रायव्हर पेट संघ 50 धावा धावफलकावर लागतात. यावेळी मात्र अगदी अतिरिक्त उसळी मिळते. डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू हाताळलाय अमोल कावडे सरांनी. 13 चेंडू आणि 12ची गरज आहे. पुन्हा एकदा शरीरावरती आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल आणि ती धाव पूर्ण देखील होईल. एक धाव येते. एकीवरच थांबवलं जाईल. स्ट्राईक वरती गौरव दाखल असेल. 12 बॉल 11चं समीकरण डोळ्यासमोर. षटक क्रमांक 4 कोण घेऊन येतोय पाहूया.
षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत प्राचार्य प्राध्यापक शशांक ढोणे सर. शशांक ढोणे सर येतात. अगदी आप्पा मॅच संपल्यानंतर टीम लगेच दाखल करायचे निर्णय सांगा. आप्पा निर्णय लगेच सांगा. 1 ओव्हरची मॅच राहिली. प्लेयर सर्वजण उपस्थित असायला हवेत सगळे. आप्पा 11 बॅटिंगचा निर्णय घेतलाय. समजून घ्या आप्पा तर बॉलर त्यांचं नाव आहे. ऍक्शन बॉलिंगचीच होणार. बॅटिंग घेतली. शशांक ढोणे सर गोलंदाजीसाठी आलेत. बारा बॉल 11ची गरज. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळलाय. बॅकवर्ड रिजन मध्ये केवळ एक सिंगल मिळते. 11 चेंडू 10चं समीकरण डोळ्यासमोर. आप्पा 11 बॅटिंगचा निर्णय घेतला. सिद्धनाथवाडी संघ संपूर्ण टीम तयार ठेवा फिल्डिंगसाठी. यावेळेला फुल टॉस ड्राईव्ह केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिलाय आणि त्यामध्ये यश देखील येत आहे. चेंडू होतोय फरार. मिळतील धावा 4. चौकार. 4 धावांसाठी. गौरव 12 बॉल 36 वरती खेळतोय. संघाला आता 10 बॉल 6ची गरज आहे. हेलिकॉप्टर घुमावलाय जरूर आणि 1 बाउन्स निष्ठून जातोय. चौकार. 4 धावांसाठी. पुन्हा एकदा. आता मात्र केवळ 2 धावांची आवश्यकता. गौरव 13 बॉल 40 वरती खेळतोय. 9 बॉल 2ची गरज. फुल टॉस हलक्या हाताने टॅप केलाय. सन्मान दिलाय. स्ट्राईक वरती आता वरून दाखल. वरूनकडे संधी आहे मॅच फिनिश करण्याची. 8 बॉल आणि 1 धावेची गरज. आणि ती एकदा वाईडच्या रूपात येते. वरूनला स्ट्राईक दिली होती मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु वरूनने हात डोक्यावरती लावला. ती चान्सच दिला नाहीये, परंतु मॅच फिनिश होती. ही एक जमेची बाजू. रविवारपेठ संघ ठरला या मॅचमध्ये विजेता. आप्पा 11 फलंदाजीचा निर्णय घेतलाय. सिद्धनाथवाडी संघ फिल्डिंगसाठी आपण तयार ठेवायचंय.